आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात आज एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। मातेने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केलाय। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार हर्षदा आशिष बानखेले वय वर्ष 35 हिनं शुक्रवारी अर्थात 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी लालबाग पेस्ट्रीज मंचर या ठिकाणी मुलगी परिज्ञा वय वर्ष 13 हिचा वायरने गळा आवळला आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। मुलगी मृत झाली आहे हे समजून आईनं तिला घरातच कुलूप लावून बाहेरून बंद केलं। त्यानंतर तिनं 6 वर्षाचा मुलगा निहांत याला सोबत घेऊन तपणेश्वर मंदिरासमोरील विहिरीत उडी घेतली। या हृदयद्रावक घटनेनं चिमुरड्या निहांतचा विहिरीत बुडून मृत्यू झाला तर आई बचावली आहे। मुलगी परिज्ञा ही सुदैवानं बचावली असून ती गंभीर जखमी आहे। या घटनेमुळे मंचर परिसरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार घरगुती प्रॉपर्टीच्या कारणावरून महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं। आपल्याच रक्ताच्या नात्यांवर असा जीवघेणा हल्ला केल्यानं समाजात संताप व्यक्त होतोय। या प्रकरणी पती आशिष बानखेले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्नीच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव हे करतायत। म्हणतात ना, हे माते तू हो ना वैरिणी। कायद्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल। घरगुती वादातून निष्पाप बालकाचा बळी जाणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। नागरिक हळहळ व्यक्त करतायत। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।